तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही चांगले आहात आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चांगलं करत आहात आणि असंच मोठं मोठं काम करत राहात. तर आज महाशिवरात्री आहे, तर सर्वांना महाशिवरात्रीची हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे टूरिंग अँड क्रुझिंग. तर आज एक हा व्हिडिओ होणार आहे, अत्यंत वेगळ्या प्रकारचा होणार आहे, कारण की आज कोणतीही राईड नाही आहे. तर आम्ही चाललो एका राईडसाठीच, पण ती जी राईड बाईकनी नाही होणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल कसं होत असेल, तर मी एकटा नाही जात आहे, तर माझ्याबरोबर बरीच मंडळी आहे माझी, सर्व मी भावच आहे. तर आज खूप एन्जॉय करणार आहे. खरं तर एक वेगळा अनुभव, कारण की याच्या अगोदर मी खूप जायचो आणि मी पण खूप दोन किंवा 3 वर्षाच्या नंतर चाललोय. आणि कुठे चाललोय मला अशी घुसमट होते, मला मी तुम्हाला कधीच सांगतो आणि कधी दाखवते पुढचं. तर भेटूया पुढे, बाय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्हाला समजलं असेल, आम्ही चाललोय बोटीने. ॲक्च्युली चाललोय मड आयलंडला, जे आम्ही नेहमी जातो. ॲक्च्युली आम्ही राहतो खारदांड्याला, तर इथून आम्ही जातोय मड आयलंडला. तर मंडळी सर्व जमा आहे. तर केवढी मोठी बोट आहे तुम्ही पाहू शकता. तर यस, आम्ही एवढे जण जाणार आहे या छोट्याशा बोटमध्ये आणि खूप मजा करणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फायनली आपली बोट राईड सुरू झाली आहे. ॲक्च्युली निघायचं टाईम 9चं होतं, पण मलाच उशीर झाला आहे, कारण की मी 5 वाजता सकाळी पहाटे मी दर्शनासाठी गेलो होतो एका मंदिरामध्ये, जे आमचं लोकल आहे दांडेश्वर मंदिर. तर दर्शन करून मी घरी आलो आणि मी झोपलो आणि मला उठायचं भानच नाही राहिलं आहे का बाबा 9 वाजता निघायचं, 8 वाजता मला उठायला लागेल. पण काही नाही, आरामशी जाऊ. गरमी खूप लागते, कारण की फेब्रुवारी आता संपलं आहे, गरमी तर आहेच. पण आम्ही पाण्यामध्ये असून असं नाही की पाण्याची थंडावा लागतो आहे, पण गरमी आहेच, देण्या नाही करत. पण काय नाही, मजा येणार आहे. आपल्याकडे पूर्ण दिवस आहे एक्सप्लोअर करायसाठी. नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय, जसं भावांनी तुम्हाला सांगितलं की महाशिवरात्री असल्याने आपण खारदांड्यातून मड आयलंड इथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. नाखवा मंडळी त्यांनी थोडी तयारी केली, म्हणजे बोटीमध्ये आपल्यासाठी डिझेल लागणं किंवा तिथे आपल्याला काय खाण्याची व्यवस्था आहे, पाणी पिणं आहे आणि बोटची तयारी, म्हणजे आपल्याला बोटीला मध्ये निघायचं आहे तर त्यासाठी पूर्वतयारी असते. आपण म्हणतो फक्त बोटीत बसलं आणि झालं नाही, त्या बोटीला काय लागतात वस्तू, सेफ्टी प्रिकॉशन्स काही आहेत, ते सर्व घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत. ते आपले बोट चालक चेतन नाखवा आपल्या बोट उत्तम प्रकारे चालवत आहेत. त्यांना ह्या समुद्राची आणि ह्या विभागाची पूर्णपणे माहिती असल्याने ते व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. आणि हा आता समुद्र जिथून आम्ही प्रवास करतोय, तिथे समोर तुम्ही दिसत असणार तर तिथे जू जिथून चालू झालेला आहे, जू चौपाटी यायला अजून थोडासा वेळ आहे. हा आमचा पुढे पाठी जो आपण तिथून चालू झालो तो खारदांडा कोळीवाडा, हा पूर्ण समुद्रपट्टा. तर आपल्या इथे हा सीलिंग जाणार आहे, हे सीलिंगचं काम चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, खूप मजा येते. पूर्ण आमची अशी चॅटिंग चालू आहे आणि पूर्ण आम्ही जुन्या आठवणी ताजा करतोय मित्रांसोबत, कारण की आम्ही याच्या अगोदर कोविडच्या पहिला लहानपणापासून येतोय, तेव्हा मोठ्या मोठ्या बोटी असायच्या सर्वांच्या. आता ही आमच्यासाठी लहान बोटी नाही, चांगलीच बोट आहे, मोठी आहे. याच्यावरती पण यांचा धंदा होतो, कोळीवाड्याचं असं समजा सर्व चालतं.
पण एक आज फनमध्ये आम्ही राईड करतो आहे आणि खूप मजा येते आणि खूप टायमाने आलो मी पण. आता पहिला अगोदर मी पण यायचो यांच्याबरोबर. फिशिंग फारशी केली नाही आहे, पण जी मित्रमंडळी बसली, जो पाठी बसला आहे माझा भाऊ, हा असा नेहमी येतो फिशिंगसाठी. त्यांना चांगला अनुभव आहे म्हणजे पाण्याचा वगैरे. आणि आम्ही जातीने कोलीच आहे, जास्ती आमचे येणं होत नाही, सर्व आम्ही जॉबवाले आहे सर्व. पण जे जे इथे बसले 4-5 जण आहे ते नेहमी बोटीवरती काम करतात, त्यांची स्वतःची बोट आहे. मंडळी तुम्ही पाहू शकता, जो समोर तुम्हाला जे लँडस्केप दिसते ते हा संपूर्ण जुहू बीच आहे. तो तुम्ही कधी मुंबईचे असाल तर तुम्हाला माहिती असेल, जुहू बीच खूपच फेमस आहे. आणि आम्ही चाललो आहे मड आयलंडला. तुम्हाला माहीत असेल मड आयलंडला एक मंदिर आहे. तर आज महाशिवरात्री आहे, तर त्याच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे. तर इथून आम्हाला असंच आम्ही अगोदरपासून जातो आहे. बोटीने जाण्याची खूपच मजा असते. अगर तुम्हाला यायचं असेल तर बाय रोडनी पण येऊ शकता, पण तुम्हाला मालाड यायला लागेल. अगर तुम्ही 4 व्हीलर किंवा ट्रेननी येत असेल तर मी तुम्हाला मालाडनी सजेस्ट करेन. तर आमच्याकडे बोट आहेत, आम्ही बोटीनेच जातो. पूर्ण पहिला आधी असं काय नव्हतं, खाली पूर्ण असं एक गाव होतं कोलीवाडा. तिथे असं डोंगर वगैरे तुम्हाला थोडंसं आम्हाला तर दिसेल. बावटा वगैरे बावटा नाही रे, बस नाही त्याला बोलतो. अच्छा व्हिडिओ अच्छा, बावटा पण आहे ना. बोल आता आपण मगाशी निघालो होतो 11ला 10 मिनटं कमी असताना. आता वाजत आलेत 11:25-30 होत आलेत. तर आपण आता मड किल्ल्याकडे आपण पोचतोय. म्हणजे आता 2 ते 5 मिनटात आपण जेटीवरती लागू. तर ह्या किल्ल्याचं महत्त्व, हा किल्ला बांधला होता पोर्तुगीजांनी. तर ह्या किल्ल्याचा आता सध्या तरी वापर हा नेव्हल बेस म्हणून होत आहे. तर आज महाशिवरात्रीला येण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, इथे किल्लेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे या किल्ल्यामध्ये. तिथे दर्शनासाठी मड कोळीवाडा, खारदांडा कोळीवाडा, वर्सोवा कोळीवाडा इथून आपले जे कोळी बांधव आहेत ते इथे होड्या घेऊन येतात. ही परंपरा आधीपासून चालू आहे. जेव्हा आमची स्वतःची बोट होती तेव्हा तेव्हाही आम्ही इथे लहानपणी बोट घेऊन यायचं. आता आमच्या मित्राची भाग्येश यांची ही होडी आहे, त्यांची नवीन बोट असल्याने आम्ही ह्या किल्ल्याला किंवा ह्या महादेवाच्या मंदिरांना भेट घालण्यासाठी आणतो. ही जुनी प्रथा आहे, आत्तापासून नाही चालू झाली. ही खूप काळाची जुनी प्रथा आमची चालत आलेली आहे. तशीच आम्ही आता ही पुढे चालवत ठेवत आहोत. आता तुम्ही बघत असाल की तुम्हाला मंदिराचं दृश्य स्पष्ट दिसत आहे. लोकांची गर्दी आहे. काही लोक होडीने आलेत, त्यांच्या होड्या इथे ठेवल्या आहेत. म्हणजे आपल्याला होड्या इथे का ठेवता नाही येणार, कारण का हा रॉकी एरिया असल्यामुळे आपल्याला इथे होड्या ठेवता येतं. तर आम्ही काय करणार, इथे साईडला होडी लावणार. आपली काही मंडळी त्या धक्क्यावरती उतरणार, दर्शन करणार आणि तिथून मग आपल्याला जिथे होडी लावायचं स्थान आहे, म्हणजे आपण धक्का जेटी म्हणतो, तिथे आपल्याला बोट लावायला लागेल. महादेव बोले बोले नमः महाराज की जय, दांडेश्वर महाराज की जय. हर हर शंभू, जय महाराज.
जेटीवरतीच आम्ही जाणार आहे. तर तिकडेच आम्ही सर्व आमचं सामान स्टाफ बघून तिथेच आम्ही जेटी एन्जॉय करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्ही पाहू शकता. आणि त्या साईडला म्हणजे जी जेटी आहे ही मळ आयलंड आहे आणि तुम्ही त्या साईडला पाहू शकता तो वर्सोवा कोलीवाडा आहे. तर ते बघा समोर तुम्हाला दिसत असेल ते देऊळ आहे. तर त्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहे आणि दर्शन करणार आहे. आता ही बोट आपल्या त्या ढक्क्याची छोटीशी जेटी आहे तिथे आम्ही पार्क करणार आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहोत मंदिराकडे. ही आमची बोट इथे पार्क केली आहे. त्या बोटीमध्ये आलो आम्ही. तर ह्याचा सहारा घेऊन आम्ही इथपर्यंत चढलो आणि ही यांची जुनी जेटी आहे. पाहू शकता. आता जातो आम्ही दर्शन घेतो आणि त्या साईडने आम्ही आलो. मी पाहू शकता तिथे आहे खारदांडा आणि या साईडला मड आयलंड पाहू शकता तुम्ही. तर आपण आता उतरलो आहे जेटीवर. जेटीच्या बाजूलाच लागून हे मडला मुक्तेश्वर मंदिराचं देऊळ आहे, म्हणजे महादेवांचं मंदिर आहे. तर आतमध्ये आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहोत. तर तुम्ही इथे बघत असणार काही भली मोठी रांग आहे, म्हणजे ह्या रांगेला आपल्याला नाही बोलणार तरी पण 1.5 ते 2 तास लागणार आहेत दर्शनासाठी. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्याने आपल्याला आतमधली फुटेज घेता येणार नाही. पण आम्ही लहानपणी गेलेलो आहेत. तर त्या मंदिरामध्ये खाली उतरायच्या पायऱ्या आहेत, आतमध्ये गर्भगृह आहे, एक महादेवांची पिंडी आहे, तिथे आपण दर्शन करणार. तिथून मग त्या साईडून आपण बाहेर येणार आणि नंतर आपला पुढचा जो कार्यक्रम आहे, आपण खाण्यासाठी किंवा आपण मच्छी काय आणली आहे ती फ्राय करणार आहोत, आपण जेवण बनवणार आहेत, कशा पद्धतीने काय बनवणार आहेत ते आपण पुढच्या याच्यात दाखवूया की किती वेळात आपण काय करता येतो आणि किती आपण मस्ती करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही पोचलो आहे. त्या साईडला त्या मागे ते देऊळ आहे. तर आमचं दर्शन झालं आहे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. तर दर्शन झालं तर बरं वाटलं आहे. आता तुम्हाला दाखवतो आहे आमची तयारी काय चालू आहे. तुम्ही पाहू शकता आमची मंडळी शेड बांधतात आहे, ते जिकडे बसू जेवण वगैरे करू. तुम्ही पाहू शकता असं छोटंसं शेड बांधलं आहे. तर याच्यामध्ये आपलं जेवण वगैरे आम्ही करू. ही जी आपली मंडळी आहे ही सर्व नाखवा ग्रुप आहे. ती आपापल्या बोटीने, अजून एक बोट आली आहे आमची छोटीशी, त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली आली आहे, लेडीज वगैरे पण आहे. तर एक थोडक्यात असा हा आम्ही थोडंसं इथे आपण चॅट करू, एन्जॉय करू, थोडंसं फन करू. तुम्ही पाहू शकता ह्यांचं काहीतरी चाललं आहे इथे. कापण्याचं काम चालू आहे इथे आणि असं शेड ह्याने बांधलं आहे. पाहू शकता स्पॉट बघा कुठे आहे. आम्ही पूर्ण सी व्ह्यू सारखं आणि इथेच बसून आम्ही एवढं एन्जॉय करणार आहे. तर असा हा व्ह्यू आहे आणि हे इथे आम्ही सर्व बसणार आहे. तर चाललं आहे. तर हे सर्व आमचं सामान आहे, बॅग वगैरे, बॉटल, पाणी, टोप वगैरे. हे त्याच्यामध्ये एक गॅस पण आहे, छोटासा चुला बोलू शकता तुम्ही. त्याच्यावर आम्ही कुकिंग करणार आहे. तसं बघू शकता हे जे तुम्हाला जे बांबू दिसतात आहे ह्याच्यावरती मच्छी सुकवलं जातं. तर कोळी लोकांचं आमचं हे जुनं मच्छी सुकवण्याचं वाहन आहे ते. तसं त्याला आम्ही वलांड्या बोलतो, दांडी वलांड्या. ह्याच्यावरती मावरं सुकवतात. तर आता सध्या मावरं तर नाही आहे, तर त्याचाच आम्ही एक आदर घेऊन एक शेड बांधतो आहे आणि शेडमध्ये आम्ही मजा करणार आहे. आपलं जेवण, खावण पिवण सर्व पूर्ण एन्जॉय करणार आहे. अशी ही जी तयारी चालू आहे. पण आज काहीतरी वेगळं आणि अत्यंत मला पण एवढी एन्जॉय करायला भेटणार आहे, कारण की आज सुट्टीचा दिवस आहे, आज महाशिवरात्री आहे.
तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुठून पण हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना बघू शकता. तिकडे देवळामध्ये बँड चालू आहे, तुम्हाला मी दाखवतो. ते देऊळ आहे त्या साईडला. त्या आतमध्ये बँड मंडळी आली आहे, कोलीवाड्याची बँड मंडळी आहे. तर तिकडे बँड तिकडे जी प्रथा असते आणि खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तर भाविक भक्त अख्खे दर्शनासाठी येत आहे. आणि तिकडे बरेच स्टॉलसुद्धा आहे आणि छोट्या मुलांना खेळायसाठी तिथे छोटंसं असे जम्पिंग जॅक वगैरे छोटेसे पाळणे वगैरे केले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिथेच उत्तम खाण्याची सोय पण आहे. तुम्हाला जे नाश्ता वगैरे जेवण बिवण असेल तर तिकडचे लोकल पब्लिक घरगुती जेवण विकत आहे. जर ते लागलं तुम्ही ते पण खाऊ शकता इकडे आल्यावर. पण आम्ही आमचं घरचं स्टफ घेऊन आलो आहे, जसं मच्छी. आज तर माझा उपास आहे, मी भाजी घेऊन आलो आहे. तर काय नाही, आपण नेहमी नॉनव्हेज वगैरे खात असतो, पण आज शंकराचा दिवस आहे, महाशिवरात्री आहे, तो उपास माझा नेहमी असतो. तर थकलेले आहे अक्षरशः बोट चालून त्यांची तोंडं बघू शकता, कारण की खूप गर्दी आहे. गर्दी आहे आणि गरमी पण आहे. आता फेब्रुवारी आहे. सर्च करतो व्हेज आमच्यासाठी, आणि हे आम्ही व्हेज आहे. ॲक्च्युली मी डब्बा कॅरी केला आहे माझा स्वतःचा, आणि मी तो कोणाला देणार नाही आहे कारण की माझा उपास आहे. पण हे जे माझे मित्र आहेत हे दोघं हे पण व्हेज आहे, तर मी शेअर करणार आहे आणि त्यांच्यामध्ये पण मला स्वाद भेटणार आहे, कारण की ते लोक स्विगी आणि झोमॅटो काहीतरी बघतात आहे. तर बघूया त्या माझ्यासाठी आणि किंवा त्यांच्यासाठी काय ऑर्डर करतात आहे. आणि आम्ही तुम्हाला एक ड्रिंक दाखवणार आहे, जी आम्ही इथे आलो काय नेहमी पितो, जी ताडी. तुम्ही पाहिली असेल किंवा अगोदर तुम्ही पिल्ली असेल. ताडीमाडी असं नाव आहे. तर इथं प्रसिद्ध ताडी भेटते मड आयलंडच्या इकडे, कोलीवाडा आहे त्या साईडला. तर आमचे भाऊ गेले, तर बघूया ते थोड्याच वेळी येणार. तर मित्रांनो, तुम्ही लोकेशन पाहू शकता. आमचं लोकेशन कुठे आहे, आम्ही म्हणजे हे ते बोलतात ना गोव्याचे हॉटेल फेल आहे किंवा असं आपण रेस्टो बार किंवा गोव्याच्या शॅकमध्ये जातो, तसं शॅक फेल आहे. ते जरा काहीतरी वेगळंच असतं. आणि हा जो अनुभव आहे, छोटीशी कॅम्पिंग आणि स्ट्रगलिंग ॲडव्हेंचर काहीतरी. आणि हे बघा, आता तिघे चल्ला आहे आपला, त्याच्यावरती हे झटपट असं आंबाट होत आहे. त्याला ॲक्च्युली जी करी आहे त्या त्याला आमच्या भाषेमध्ये आंबाट म्हणतो, पाहू शकता. तर आता वाजले दुपारचे 4:30 आणि ऊन एवढं आहे ना, आम्ही पूर्ण एक्झॉस्ट झालो आहे. जिथे तेव्हा मी त्या जेटीवरती मी मजा करत होतो ना, तिथे खूप बरं वाटत होतं. आता मधीत आम्ही दर्याच्या मध्ये पोचलो आहे. मध्ये म्हणजे सुरुवातच झाली आहे घरी जायसाठी, पण ऊन लागते आणि सर्व आता स्टफ झाले. सर्वांचं जेवण लेट झालं आहे. मी पण स्वतः लेट जेवलो कारण की आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मला व्लॉग करता आला नाही, तर त्यासाठी सॉरी. आणि बघा तुम्ही सर्व स्टफ झालं आहे, पण सर्व आता एनर्जेटिक आहे, कोणची एनर्जी अजून गेली नाही आहे. तर आता घरी जातपर्यंत बघूया कोणची एनर्जी राहते. तर हां, खूप एन्जॉय केलं, फुल ऑन मजा केली आहे आम्ही. तर आता हा परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. ते पाठी तुम्ही बघू शकता, आम्ही बरंच आता डिस्टन्स कवर केलं आहे. तर भेटूया पुढे. तर आम्ही आता पोचलो आहे आमच्या खारदांड्या जेटीकडे. तर जेटीवरती जायला आम्हाला भेटणार नाही, कारण ती पूर्ण जी भरती आहे ना, ती पाण्यामध्ये आता परत गेलं आहे पाणी. तर जेव्हा भरती भरली असते ना, तेव्हा आम्हाला ते बरं पडतं. जसं सकाळी भरती भरली होती तर आम्हाला जेटीवरनं प्रॉपर बोटीमध्ये चढायला भेटलं. आता आम्हाला इथूनच पायी म्हणजे चालत जायला लागेल. ते म्हणजे आता कोण म्हणजे पोहून जाणार नाही आहे, पाया एवढं फक्त पाणी असेल. तर थोडंसं खाली प्रॉब्लेम होणार आहे. आमचं सर्व स्टॉफ आहे ते भिजलं नाही पाहिजे. ते म्हणजे आपलं स्पीकर आहे, कुकिंगचं सामान आहे. तर काय हरकत नाही, आम्ही आरामशीर जाऊ. तर कसा वाटला तुम्हाला प्रवास नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, ही जी बोट होती ह्या लहान बोटी पण आम्ही आलो आहे. आमच्या गावामध्ये पोचलो खारदांड्याला. तुम्ही पाहू शकता ही जेट्टी आहे. इथे टोटल 3 जेट्टी आहे. ही एक जेट्टी आहे, ही मध्ये एक झेंडी आणि त्या साईडला एक जेट्टी आहे. आणि हे जे ब्रिजचं काम चालू आहे, जे सिलिंगचा नवीन येतो तो जो वर्सोवापर्यंत जाणार आहे, तो दर्यामध्ये हाच तो दर्या आहे. तर हा जो दर्या आहे आमचा, या दर्यावरती आम्ही खूप खेळलो आहे, खूप फिशिंग, खेकडे पण खूप पकडले. आमच्या भाषेमध्ये चिंबोरी बोलतो आम्ही, खेकडे तुम्ही म्हणू शकता. तर लहानपणाची पूर्ण आठवणे ताजे झाली आहे आणि खूप आमचा हा छोटीशी राईड बोलू शकता तुम्ही. वन डे मस्त एका पिकनिक साजरं झाले आहे. तर खूप मजा केली, आम्ही खूप एन्जॉय केलं. श्रीरामचंद्र महाराज की जय. एलको आनंदाचा, आय माऊलेचा.
भैरी देवाचा एकविरा माते की हनुमानी माते की गणपती बाप्पा भावांचा लवकर होऊन दे. तो पाहिलं तुम्ही, अशी आमची एक छोटी अशी मजा असते. पार्टी अभी बाकी आहे. तर मित्रांनो सनसेट झाला आहे, आम्ही पोचलो सुखरूप आमच्या एरियामध्ये. आणि इथे जी आमची मंडळी होती ती तुम्हाला दाखवतो. त्यांचे एक वेगळे कार्यक्रम चालू आहे. परत फिश फ्राय करतात आहे आणि परत ते लोक ड्रिंक्स करतात आहे. पाहू शकता काय आहे आंबार, सुकी आंबार म्हणजे एक आमचा पुढे आहे ग्रेव्ही आहे ती आमच्या भाकरीबरोबर चांगली लागते. पावा वगैरे कुठल्या आहे म्हणजे भाकरी कुठली भाकरी चपाती असून कुठल्या तांदळाच्या भाकरीने खातो हे पाहू शकता. ही जी आपली मंडळी बसली आता मित्रांनो बघू शकता हा जो मसाला आहे खूप झणझणीत होतो आणि तो ह्या मामाने तयार केला आहे. आणि आमचे हे कुक नाही आहे, सर्व कुकिंगमध्ये सर्व माहीर आहे. हे एकदम झणझणीत लागते. हे कुठल्याच तुम्हाला हॉटेलमध्ये भेटणार नाही, असंच झणझणीत लागते. आता आमचा अजून एक बंधू नूडल्स फ्राय करत आहात, तुम्ही बघू शकता. त्यांची स्पेशालिटी आहे नूडल्समध्ये. आणि आमच्या पुण्याची अजून एक स्पेशालिटी गोविंद बॉम्बे स्पेशल. आणि तर मंडळी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.